हिंगोली जिल्हा समन्वयक सरपंच डॉक्टर देवानंद गोरे व समस्त ओलाना गावकऱ्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालय हिंगोली यांना ओलाना गावातील मोडकळीस आलेले खांब 2 डीपीवर असलेला लोड यामुळे खूपच कमी दाबाचा वीज प्रवाह होत असून विद्युत खांबावरील तारे देखील लोंबकळी अवस्थेत असल्याने गावातील नागरिकांना खूप मोठ्या समस्येची तोंड द्यावे लागत असल्याने निवेदन देऊन तात्काळ विजेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास दिनांक 18 ऑक्टोबरपासून शोले स्टाईलने उपोषण करण्याचा इशारा सरपंच डॉक्टर देवानंद गोरे व गावकरी यांच्या वतीने देण्यात आला आहे, अशी माहिती आज दिनांक 5 सप्टेंबर वार रविवार रोजी सकाळी 8 वाजता प्राप्त झाली आहे। वर्षापासून आम्ही लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला या पद्धतीने कळवलेलं आहे, परंतु या समस्येवर आतापर्यंत आम्हाला एकही उत्तर मिळालेलं नाही। परिणामी आम्ही येत्या 18 तारखेपासून अतिशय तीव्र पद्धतीचं आंदोलन करण्याचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे। ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत। गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत। ओलाना गावचे मतदारी असणारे माझे पेशंट सुद्धा त्रस्त आहेत। 18 ऑक्टोबरला आणि टाकीवरती जाऊन संपूर्ण असणारे ग्रामस्थ आव्हानविरुद्ध सर्वांनी मिळून आम्ही आता या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा केला। हीच आमची ठाम भूमिका आहे। ओलाना या गावचा सरपंच आहे आणि माझ्यासोबत माझे गावकरी आहेत। विजेच्या अतोनात समस्या ओलाना या गावामध्ये आहेत आणि या समस्याचं निवारण होईल या हेतूने मी आणि माझे गावकरी जवळपास 1.5 वर्षापासून निवेदने देत आहोत। या 1.5 वर्षात आम्ही दिलेल्या निवेदनाचा अजूनपर्यंत काही एक फायदा झालेला नाही। शेवटी माझे गावकरी आणि मी आज पुन्हा एक निवेदन घेऊन आलो की साहेब, आम्ही आपणास आतापर्यंत 1.5 वर्षापासून एवढे निवेदने दिलेली आहेत आणि या निवेदनाचा काहीच फायदा नाही झाला। अनुषंगाने आम्हाला आता काही पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे आम्ही येणाऱ्या 18 तारखेला माननीय मुख्य कार्यकारी अभियंता साहेबांना आम्ही निवेदनाद्वारे कळवलं की आम्ही 17 तारखेपर्यंत आमचे विजेच्या संदर्भातील जे काही प्रश्न आहेत ते जर दूर नाही झाले तर आम्ही येणाऱ्या 18 तारखेपासून तीव्र अशा प्रकारची टाकीवर चढून आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आम्ही त्याच टाकीवर थांबू आणि त्याच टाकीवर आमचा देह अर्पण करू, पण आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही त्या टाकीवरून हलणार नाही, हे या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत।